मी स्वप्नील घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारा धमाल गेम शोमध्ये। आज आपण आहोत साताऱ्यातील पूना गाडगे आणि सर मारवाडी चौक मिळून स्कूल रोड वरती असलेले हे शोरूम, याच्या शोरूममध्ये मकर संक्रांती निमित्त अनेक महिला जमा झालेल्या आहेत। आपण त्यांच्याबरोबर आजचा हा सुंदरसा कार्यक्रम घेतोय, तर पाहूयात या कार्यक्रमामध्ये कोण कोण बक्षिसे दिली। आपल्या पाठीमागे भरपूर महिला आहेत, त्या महिलांबरोबर आजच्या कार्यक्रमाचा पहिला खेळ आपण खेळूया चालता बोलताचा। या कार्यक्रमात आपण विचारतो तीन प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्यांना मिळतात पूना गाडगे आणि सन्स यांच्यातर्फे एक आकर्षक बक्षीस। तर विचारूयात प्रश्न, जाणून घेऊयात उत्तर आणि कोण होते विजेते हे पाहूयात। आपलं नाव? आम्ही विचारतो 3 प्रश्न। तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तुम्हाला साताऱ्यातले काय काय गोष्टी माहिती? त्याच्यानंतर आपलं सर्व सौंदर्य कासकटर आहे, ठोसेघर धबधबा आहे, वजराईचा धबधबा आहे, निसर्ग सौंदर्य भरपूर आहे सातारा, ते सगळ्यासाठी प्रसिद्ध आहे। अगदी बरोबर। आपण विचारला होता प्रश्न की सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येतंय त्यांनी हात वरती करायचं आहे। आपलं नाव? गीतांजली अतुल मोहिते। माझा पहिला प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सातारा जिल्ह्यात एकूण 26 तालुके आहेत। ह्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे, काही हरकत नाही, पुढे जाऊया। वत्सला सुरेश बाबर, सातारा जिल्ह्यामध्ये या पुढे या ताई। सातारा जिल्ह्यामध्ये तुमचं नाव पुन्हा एकदा सांग। माझं नाव वत्सला सुरेश बाबर। काय गडबड आहे? एवढे पटपट कसं नाव? माझे नाव वत्सला सुरेश बाबर। हा, माझा प्रश्न आहे की सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत। जोरदार टाळ्या होत्यात। पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय। आता दुसरा प्रश्न, त्या अगोदर सातारा जिल्ह्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे आणि सातारा जिल्ह्यातले कुठले पर्यटन ठिकाणी तुम्हाला पाहायला आवडतं? सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यात कृष्णमाईचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे मोठं, ठोसेघरचा धबधबा आहे, पवनचक्क्या आहेत, सज्जनगड आहे, स्वामी समर्थ महाराजांची ही समाधी आहे तिथे, ठोसेघर धबधबा आहे आणि इकडे एकीचा धबधबा आहे, ऐतिहासिक किल्ले आहेत, डोंगरदरे आहेत, भरपूर महाबळेश्वर पाचगणी आहेत, माथेरानची थंड हवेची ठिकाणं आहेत। तर असा हा सातारा जिल्हा आपला आहे। याच्यावरतीच माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यातील कोणतेही 4 किल्ल्यांची नावं तुम्हाला सांगायची। माझा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यातील कोणतेही 4 किल्ल्यांची नावं। अजिंक्यतारा 1, सज्जनगड 2, प्रतापगड 3 आणि चौथा रायरेश्वर। अजून कुठले आहेत किल्ले? भरपूर किल्ले आहेत आपल्या सातारा जिल्ह्यात, एकूण 26 किल्ले आहेत। किती? वैराटगड आहे, वैराटगड। अशा 4 किल्ल्यांची नावं सांगितली, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी। वर्धनगड सुद्धा आहे। 2 प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेत। आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे, समर्थ रामदास स्वामी, बरोबर, समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? दासबोध। माझा प्रश्न होता, समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? या प्रश्नाचं अचूक उत्तर दासबोध। या तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन आजच्या पहिल्या विजेते आपल्याला मिळालेलं आहे। तुमचं नाव? माझे नाव वत्सला सुरेश बाबर। यांनी 3 प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेत। यांना मिळते पूना गाडगे अँड सन्स तर्फे एक आकर्षक बक्षीस। जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी। विजेते आपल्याला मिळालेले आहेत।